Class 7th Mathematics for Semi-English Medium, Chapter number 3 HCF and LCM, Part 3 How to find HCF or GCD by factor method. If you have not subscribed the channel, subscribe the channel and press the bell icon to get the notifications of all videos. In this video we are going to learn about the HCF or GCD. पहा HCF किंवा GCD म्हणजे काय हे समजून घेण्यापूर्वी we have to learn the long form of HCF or GCD. चला समजून घेऊया HCF आणि GCD म्हणजे काय. यासाठी आपण लिहूया H C and F. HCF म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला या शब्दांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, अक्षरांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. H means highest, C means common and F means factor. So what is the meaning of HCF? Highest common factor, or also GCD. What is the meaning of GCD? GCD means greatest, C means common, or D means divisor. Meaning of both words is same, that is HCF and GCD या दोन्हीचा अर्थ एकच आहे. We are finding such a number which is biggest and which can completely divide the given numbers. म्हणजे दिलेल्या संख्येंना पूर्ण भाग घालू शकणारी मोठ्यात मोठी संख्या शोधणे म्हणजे HCF आणि GCD शोधणे असा त्याचा अर्थ होत असतो. HCF किंवा GCD याचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. सो लेट्स लुक ॲट द फर्स्ट एक्झाम्पल. फाइंड द HCF of 24 and 60. That means we have to find such a greatest number which can divide 24 as well as 60. या दोघांनाही भाग करणारी आपल्याला मोठ्यात मोठी संख्या शोधायची आहे. So let's start. In this method for finding HCF we use the prime factor method. कोणची मेथड वापरतो आपण? प्राइम फॅक्टर मेथड वापरतो. आणि प्राइम फॅक्टर मेथड मध्ये या पद्धतीने 24 आणि 60 चे काय केले जातात? प्राइम फॅक्टर्स पाडले जातात. सो लेट्स find the prime factors of 24 as well as 60. In some cases आपण असंही पाहिलेलं असेल की 24 आणि 60 चे या पद्धतीनं सुद्धा एकत्रितपणे तुम्हाला फॅक्टराइज केलेलं त्यांना पाहिलेलं असेल, बरोबर आहे ना. बट दिस इज युजफुल ओनली फॉर स्मॉल नंबर्स, कारण त्या ठिकाणी आपल्याला वी हॅव टू फाइंड सच अ नंबर विच इज फॉर बोथ, बरोबर आहे. या दोन्ही संख्यांसाठी ॲप्लिकेबल असणारा नंबर या ठिकाणी आपल्याला शोधायचा असतो. सो इट इज ओनली युजफुल फॉर स्मॉल नंबर्स, बट इन केस ऑफ बिग नंबर्स वी हॅव टू फॅक्टराइज द नंबर्स सेपरेटली. एका संख्येचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा असतो, त्यामुळे ही पद्धत त्या पद्धतीपेक्षा कशी आहे? सोपी आहे. आणखीन एक आहे की 6वी मध्ये आपण HCF शोधण्याची जी लिस्ट मेथड पाहिलेली आहे, इन विच वी फाइंड द लिस्ट मेथड, ज्याच्यामध्ये आपण 24 चे डिवायझर्स लिहितो, 60 चे डिवायझर्स लिहितो आणि त्याच्यानंतर आपण त्यांचा HCF किंवा GCD शोधत असतो. बट इन दिस टाइप वी आर गोइंग टू फाइंड द HCF बाय factor method. So factorize first 24, and for factorization of 24 and 60 we have to follow the divisibility rules, बरोबर आहे. डिव्हिजिबिलिटी जे रूल्स आहेत किंवा टेस्ट आहेत त्यांचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करावा लागतो. आणि म्हणून हाऊ टू फाइंड फॅक्टराइज अ नंबर और हाऊ टू यूज डिव्हिजिबिलिटी टेस्ट या दोन्हीचे व्हिडिओज खालील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हाऊ टू फॅक्टराइज अ नंबर और हाऊ टू यूज डिव्हिजिबिलिटी टेस्ट हे व्हिडिओ पाहून यांचे मूळ अवयव सहज पद्धतीने पाडू शकता. सो लेट्स फॅक्टराइज 24 फर्स्ट. At 24 4 is at unit place, that means it is divisible by 2. हे कोणी सांगितलं आपल्याला? डिव्हिजिबिलिटी टेस्ट न सांगितलं, म्हणून या ठिकाणी आपण 2 लिहितो. देन 2 1 2 and 2 2 4 for 12. Then again here is 2 at unit place, that means 2 is a factor or divisor of 12. 2 6 12, and lastly 2 is also factor, and when we come here at this stage, that means 3 is only divisible by 3 because 3 is a प्राइम नंबर. सो 3 1 3. अशा पद्धतीने 24 ला फॅक्टराइज केलेला आहे. नेक्स्ट आपण 60 ला फॅक्टराइज करणार आहोत. याच्यासाठी डिव्हिजिबिलिटी टेस्ट 2 चीच वापरणार आहोत, कारण शेवटी युनिट प्लेसला कोण आहे? 0 आहे. सो हियर मस्ट बी 2 2 3 6 0 0. देन वी हॅव टू फॅक्टराइज 30. 30 ला फॅक्टराइज करताना असताना अगेन देयर इज 0, दॅट मीन्स
अगेन हियर इज 2 अ फॅक्टर, बरोबर आहे ना. मग 2 न पुन्हा भाग घालूया. 2 1 2. आणि बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी चुकतात की या ठिकाणी रिमाइंडर 1 राहिलेला आहे तो सोडून दिला जातो आणि या ठिकाणी 0 लिहिला जातो, बरोबर आहे ना. पण या ठिकाणी 1 आहे आणि हा 0 मेक्स 10. Therefore 2 5 10. Then in this step 15 is divisible by 2. No, because there is 5 at unit place, म्हणजे 2 ची कसोटी 2 ची टेस्ट या ठिकाणी वापरता येणार नाही. So we have to use 3. 1 plus 5 that is equal to 6 and 6 is divisible by 3. That means 15 also divisible by 3. हे कुणी सांगितलं आपल्याला? डिव्हिजिबिलिटी टेस्ट ना. म्हणून डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरता आल्या पाहिजेत. So write 3 here. 3 5 15 and lastly 5 is also a prime number, so 5 1 5. We have factorized both numbers 24 as well as 60. Now we have to write 24 in the form of factorization. 2 into 2 into 2 into 3. This is the prime factorization of 24, as well as we have to write the 60 in this method, in this manner. 2 into 2 into 3 into 5, and we have also written 60 as prime factor मेथड, बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा नंतर यांच्या इथपर्यंतचा पद्धत खूप सोपी आहे. आता याच्या पुढे आपल्याला शोधायचा तो आहे HCF. दॅट मीन्स हे कॉमन जे आहे त्या कॉमन वर आपण काम करणार आहोत. सो कॉमन फॅक्टर्स. कॉमन म्हणजे काय तर दोन्ही मध्ये असणारा. पहा निरीक्षण केलं, व्हेन यू ऑब्झर्व दॅट वी विल गेट दॅट द 2 इज प्रेझेंट इन बोथ नंबर्स. म्हणजे 2 हा दोनही ठिकाणी जो अंडरलाईन 2 अंडरलाईन का करायची आहे कारण तो नंबर पुन्हा रियूज केला जाणार नाही, म्हणजेच तो नंबर आपण वापरलेला आहे. सो नेक्स्ट also 2 is here which is common in both numbers, so underline this 2 also and we will get the second factor as common. Now look at the remaining factors. 2 is here but 2 is not here, so we can't take 2 as a common factor. Then look at these, 3 is here, so underline 3 like this and we will take 3 as also a common factor. असं तिथपर्यंत करायचं आहे जिथपर्यंत आपल्याला कॉमन फॅक्टर्स सगळे मिळत नाहीत. अँड आफ्टर द कॉमन फॅक्टर्स मल्टिप्लाय दिस 2 2 4 4 3 12 and 12 is the such a number which is the HCF and GCD of 24 and 60. Therefore finally we can say that HCF is equal to 12 and 12 is the biggest number, greatest number or highest number which is common between 24 and 60 and it can completely divide 24 and 60. So HCF is 12. Here we are going to learn about the second example in which find the GCD of 18, 12 and 72. पहा दोनच नंबरचा GCD काढता येत नाही किंवा HCF काढता येत नाही तर we can also find the HCF or GCD of 3 numbers also, बरोबर आहे. 18, 12 and 72 अशा पद्धतीने 3 नंबरचा सुद्धा काढायचा असतो, काढता येतो, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत एक्झाम्पल मधून. सो लेट्स फॅक्टराइज 18 ला फॅक्टराइज करूया सुरुवातीला. सो व्हॉट विल बी द फर्स्ट फॅक्टर ऑफ 18 as here is 8, the first factor must be 2. 2 9 18. Which will be the factor of 9? There is 3. 3 3 9 and 3 lastly 3 1 3. So we have factorized 18 first, बरोबर आहे. Then factorize 12 ला सुद्धा फॅक्टराइज करून घेऊ या पद्धतीमध्येच 12. So here is also 2, that means divisibility of 2 is applicable here and use 2 here. 2 6 12. 6 is also divisible by 2. 2 3 6 and 3 1 3. In such manner we have factorized 12 also. Again we have to factorize 72. पहा 72 च्या पण युनिट प्लेसला कोण आहे 2 आहे, म्हणजे याचा सुद्धा फॅक्टर किंवा डिवायझर कोण असेल 2 असेल. सो 2 here 2 3 6. Here also reminder 1 because 6 are subtracted but there is one reminder 1 and 2 12. So 3 2 6 12.
Now for 36 we are going to write factor 2 as here is 6. So 2 1 2, remainder is also 1, it makes 16. So 2 8 16. Now as here is 8, I am writing 2 as factor, 2 9 18, and lastly 9 for 3 3 3 9, and for 3 3 3 1 3. अशा पद्धतीने आपण तीनही संख्यांना काय केलेलं आहे, फॅक्टराइज केलेलं आहे. फॅक्टरायझेशन मध्ये जर काही चूक असेल तर निश्चितच ती चूक जीसीडी किंवा एचसीएफ मध्ये आपल्याला पाहायला सापडणार आहे. म्हणून केअरफुली आपल्याला यांना काय केलं पाहिजे, फॅक्टराइज केलेलं पाहिजे. फॅक्टराइज केल्यानंतरही आपल्याला पुन्हा चेक केलं पाहिजे की आपले फॅक्टर्स हे योग्य आहेत का. सो राईट 18 इक्वल टू व्हॉट इज 18, 2 into 3 into 3, this is 18. Then 12 equal to 2 into 2 into 3, 2 into 2 into 3, 72 for 72 we are getting to writing 2 2 through 2 3 3, 2 3 times, this is 2 3 times, and 3 2 times. हे लिहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी परत कॉमन फॅक्टर्स याच्यामध्ये शोधायचे आहेत. सो लेट्स राइट कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर्स मध्ये पुन्हा आपल्याला पाहायचं आहे की ज्या पद्धतीने आपण मागील एक्झाम्पल मध्ये फक्त दोन संख्यांमध्ये कॉमन शोधला होता, परंतु या ठिकाणी वी हॅव 3 नंबर्स. सो वी हॅव टू फाइंड द फॅक्टर विच इज कॉमन इन ऑल 3 नंबर्स. सो लेट्स टेक अ लुक. हियर इज 2, here is also 2, and here is also 2. That means 2 is common between all 3 numbers. So I am writing 2 here as a common factor. Then here is 3, here is also 3, and here is also 3. So 3 is also common between all 3 numbers. So I am writing 3 here. Now look carefully. आपल्याला याच्यासाठी याचं निरीक्षण करायचं, ऑब्झर्वेशन. Look at the 3 is in 18. But no 3 is in 12, but 3 is in 72. मग हा 3 कॉमन फॅक्टर म्हणून घ्यायचा का? We can't take this 3 as common factor because it is not present in 12. म्हणूनच आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, अंडरलाइन केलेलं आहे, म्हणजे हा 3 आपण यूज केलेला आहे. पहा 12 आणि 72 मध्ये 2 हा कॉमन आहे, बट इट इज नॉट इन 18. मग हा सुद्धा 2 घेता येत नाही. यासाठी आपण अशा पद्धतीचं उदाहरण पाहतोय की ज्याच्यामध्ये दोन संख्यांमध्ये कॉमन असलेला फॅक्टर आपण घेत नाहीत, फक्त तीनही संख्यांमध्ये कॉमन असलेले फॅक्टर आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि यांचं मल्टिप्लिकेशन आहे 6. देअरफॉर GCD आपल्याला काय शोधायला सांगितलेलं आहे, GCD इक्वल टू 6, अँड 6 इज अ नंबर विच इज ग्रेटेस्ट as well as divisor, a factor of all 3 numbers. म्हणजे 6 हा असा मोठ्यात मोठी संख्या आहे which can divide 18, 12 and 72 completely. So it is called as GCD of these numbers. In this example we are going to find the HCF of 20 and 21. पहा या एक्झाम्पल मध्ये आपण 20 आणि 21 यांचा एक्झाम्पल HCF किंवा GCD शोधणार आहोत. सो लेट फॅक्टराइज 20 and 21. सो फॅक्टराइज फर्स्ट 20 ला आपण फॅक्टराइज करू विथ द हेल्प ऑफ डिव्हिजिबिलिटी टेस्ट अँड देन 21. सो फर्स्ट 20, हियर इज 0, that means 2 is factor, 2 1 2 and 0. Here is 10 and 10 is divisible by also 2, therefore 2 here is 2 5 10, and 5 is only divisible by 5 because 5 is a prime number. 5 1 5. In such type we have factorized 20. Now it's turn of 21. 21 ची टर्न आहे. 21 ला आपल्याला या ठिकाणी 2 हा फॅक्टर लिहिता येईल का? नाही, कारण युनिट प्लेसला कोण आहे, 1 आहे. that means it will be divisible by 3. let's check 2 1 3. that means yes, this number is divisible by 3. so I am writing here 3 as a factor. 3 7 21, and here also 7, and 7 is only divisible by 7 because we have already learned that 7 is a prime number. that means only 7 is divisible by 7. so write here 7 7 1 7. आणि आपण अशा पद्धतीने दोनही संख्यांना 20 as well as 21 ला काय केलेलं आहे, फॅक्टराइज केलेलं आहे. राइट 21 हियर, 20
is equal to 2 into 2 into 5, 2 into 2 into 5, and 21 here, 21 is equal to 3 into 7. We have written 20 and 21 in a factor form. Now we have to find the common factors, and when we look the towards the common factors, we get that no one factor is common. पहा 2 here but no here, बरोबर आहे ना. दोन हा 2 20 मध्ये आहे पण 21 मध्ये 2 नाही आहे. and 3 and 7 are in 21 but not in the factors of 20. दोघांपैकी एकही संख्या कॉमन येत नाहीये. मग यांचा जीसीडी किंवा एचसीएफ नसतो का? असतो, निश्चित असतो. पहा अशाही काही केसेस असतील की जेव्हा तुम्हाला कॉमन फॅक्टर सापडणार नाही. मग अशा वेळेस एचसीएफ यांचा एचसीएफ हा कोण असतो? 1 असतो. तर वी हॅव ऑलरेडी लर्न दॅट 1 इज द कॉमन डिवायझर ऑफ ऑल नंबर्स. आपण पाहिलेलं आहे की जेव्हा आपण यादी पद्धती लिस्ट मेथड मध्ये डिवायझर्सची यादी करत असतो तेव्हा फर्स्ट डिवायझर प्रत्येक नंबरचा कोण असतो? 1 हा असतो. म्हणून एचसीएफ या संख्यांचा कोण असणार आहे? 1 असणार आहे. अशा पद्धतीने ज्या ठिकाणी कॉमन फॅक्टर्स सापडत नाहीत त्या ठिकाणी एचसीएफ कोण असतो? 1 असतो. अँड सच नंबर्स ज्यांचा एचसीएफ हा 1 असतो अशा नंबर्सला आपण काय म्हणतो? तर को प्राइम नंबर्स असं म्हणतो. हेही आपण शिकलेलं आहे. म्हणून को प्राइम नंबरचा एचसीएफ कोण असतो? हा 1 असतो. आणि या ठिकाणी पुन्हा एक विशेष आहे की 20 आणि 21 हे सक्सेसिव्ह नंबर्स आहेत. पहा हाही रूल आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या दोन सक्सेसिव्ह नंबर्स असतात म्हणजे क्रमाने येणारे संख्या असतात त्यांचा एचसीएफ हा कोण असतो? 1च असतो. अँड 1 इज द ग्रेटेस्ट नंबर विच कॅन डिवाइड 20 and 21 commonly, so HCF is 1. To learn how to find the HCF or GCD by division method, watch the part number 4.